घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची। साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी, 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर, 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध। बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र, सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच। संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30। पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी मंडळांना जिल्हा परिषद मार्फत यावर्षी रोख स्वरूपात 15,000 रुपये अनुदान मिळणार असल्याची माहिती भजनी कलाकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांनी कणकवलीतील पत्रकार परिषदेमध्ये दिली। यावेळी जिल्हा सचिव गोपी लाड, जिल्हा सहखजिनदार मयूर ठाकूर उपस्थित होते। दरवर्षी जिल्हा परिषद मार्फत स्वनिधीतून जिल्ह्यातील भजनी मंडळांना वस्तू स्वरूपात अनुदान दिले जाते। त्यामुळे भजनी मंडळांकडे एखादी असलेली वस्तूच पुन्हा या अनुदान स्वरूपातून भजनी मंडळांना मिळत असते। भजनी मंडळांना याआधी आपल्याकडे असलेल्या साहित्याची दुरुस्ती मात्र पदरमोड करून करावी लागत असते। ही बाब संतोष कानडे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मांडली आणि भजनी मंडळांना रोख स्वरूपात अनुदान देण्याची मागणी केली। पालकमंत्री नितेश राणे यांनी ही मागणी मान्य करून रोख अनुदान देण्याचे निर्देश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री खेबुडकर यांना दिले। मुख्य कार्यकारी अधिकारी श्री खेबुडकर आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी यावर्षी भजनी मंडळांना रोख स्वरूपात अनुदान देण्याचे मान्य केले असून त्याचा लाभ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 150 भजनी मंडळांना होणार असल्याची माहिती संतोष कानडे यांनी दिली। नितेशजी राणे साहेब यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील भजनी कलाकारांना अनुदान देण्यासाठीचा आम्ही प्रस्ताव केला होता आणि त्या प्रस्तावाला आदरणीय पालकमंत्री यांनी मान्यता दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने जिल्हा परिषदच्या माध्यमातून भजनी मंडळांना भजनी साहित्य दुरुस्त करणे किंवा नवीन घेणे यासाठी लागणारं अनुदान हे जिल्हा परिषदच्या माध्यमातून एक नवीन योजना साहेबांच्या संकल्पनेतून या ठिकाणी त्या योजनेला मान्यता मिळालेली आहे। त्या योजनेचा प्रकार असा आहे, पूर्वीच्या काळी एक योजना होती, त्या योजनेमध्ये साहित्य पुरवण्याचं काम करत होती जिल्हा परिषद, पण ते साहित्य तेवढ्या दर्जाचं नसल्या कारणाने आणि प्रत्येक भजनी मंडळाकडे ऑलरेडी साहित्य आहे, फक्त ते दुरुस्त करण्यासाठी एक लागणारा निधी पाहिजे होता। म्हणून आम्ही आदरणीय पालकमंत्री महोदयांकडे विनंती केली आणि त्या विनंतीला त्यांनी मान देऊन ही योजना अंमलात आणलेली आहे आणि ही योजना आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकरजी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपुत्र आदरणीय परब साहेब यांच्याकडून नुकतीच मान्यता मिळालेली आहे आणि येत्या काही काळामध्ये ह्या योजनेचा शुभारंभ आदरणीय पालकमंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते आम्ही जोरदार करणार आहोत आणि यातील 150 जिल्ह्यातील मंडळांना हे अनुदान मिळणार आहे आणि म्हणूनच आम्हाला सांगायला आनंद वाटतो की पालकमंत्री महोदयांकडे दिलेली ही योजना आमची पूर्णत्वास गेली, त्याबद्दल माननीय पालकमंत्री महोदय यांचे लाख लाख धन्यवाद व्यक्त करण्यासाठी आणि माझ्या जिल्ह्यातील सर्व भजनी मंडळांना हे आपण जे प्रोत्साहन दिलात त्या प्रोत्साहनाबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी आपल्यासमोर आलेलो आहे। प्रत्येक भजनी मंडळाला किती रुपयांचं अनुदान मिळणार आहे? प्रत्येक भजनी मंडळाला साधारण 12 ते 15,000 पर्यंत अनुदान मिळणार आहे। त्यामध्ये त्या मंडळाने आपली पेटी असेल रिपेअरिंग करायची असेल किंवा आपला मृदुंग असेल, आपला तबला असेल, आपली ढोलकी असेल किंवा आपल्याला नवीन टाळ घ्यायचे असतील तर खरेदीसाठी ही रक्कम आपल्याला दिलेली आहे आणि त्याचं बिल यथोचित बिल आपण आपल्या त्या कार्यालयाकडे कार्यासनाकडे द्यायचा आहे। प्रस्ताव कुठे स्वीकारला? हा प्रस्ताव पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदकडे जाणार आणि जिल्हा परिषदकडे प्रस्ताव जमा झाल्यानंतर त्याची सोडत होईल। जेवढे प्रस्ताव होतील त्याच्यामधून 150 प्रस्ताव हे त्यामधून निवडले जातील।
आणि ते लकी ड्रॉ सिस्टीममध्ये होईल. अनुदान वाटप गणेश चतुर्थीच्या आधी होणार. हो, गणेश चतुर्थीच्या अगोदर 15 दिवस ते वाटप होईल. जिल्ह्यात एकूण भजन मंडळ किती आणि पहिल्या टप्प्यात किती जाणार? जिल्ह्यामध्ये तशी एकूण भजन मंडळ खूप आहेत, 2000 पेक्षा जास्त आहेत. परंतु या अगोदर 300 भजन मंडळांना लाभ दिलेला होता आणि आता 150 भजन मंडळांना लाभ देणार. टप्प्याटप्प्याने ही सर्व भजनी मंडळ पूर्ण, ज्यांना गेल्या वर्षी लाभ मिळालाय त्यांना यावर्षी लाभ मिळणार नाही. जोपर्यंत पुढचा लाभार्थी पूर्ण होत नाही तोपर्यंत मागच्याला लाभ मिळणार नाही. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.